श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तर कसे आहात सर्वजण? मजेत ना? मी सुद्धा एकदमच मजेत आहे. तर आज आपण जाणार आहोत स्वामी दर्शनासाठी. मी आणि माझी संपूर्ण फॅमिली. आणि आम्ही कुठे जाणार आहोत हे तुम्हाला पुढे कळेलच. सो पूर्ण कंटिन्यू व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. तर चला, ही आहे माझी मम्मी. हाय, श्री स्वामी समर्थ. आजी जी बसली मुकुटाने गपचूप. आणि व्हिडिओ जे काढत आहेत ते आहेत माझे पप्पा. तर चला, आता आपली बस आलेली आहे आणि आपल्याला जायचं आहे. तर आत्ता आलेलो आहोत आम्ही नाशिक रोडला आणि आम्हाला सिटी बस सुद्धा लागलेली आहे. तर आता आपण जाणार आहोत स्वामी दर्शनासाठी दिंडोरीला. आणि आता बस निघण्यासाठी थोडासा वेळ आहे. कंप्लीट 11 वाजता बस निघणार आहेत. अर्ध्या तासापासून बसलो आहे बसमध्ये. खूप बोर होतं आहे. आणि हे आहेत माझे पप्पा मम्मी जे मागं बसलेत. आणि माझ्या शेजारी माझा भाऊ बसलाय. आणि पुढे आहे ही माझी आजी जी एकटीच बसलेली आहे. आणि आता बस निघायला खूप वेळ आहे. बघूयात आता. तर आत्ताच बस निघालेली आहे आणि आपला जो प्रवास आहे तो नाशिक रोडपासनं कमीत कमी 30-35 किलोमीटर दूरपर्यंत आहे. सो व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ट्रॅफिकसुद्धा खूप आहे. त्यामुळे तरी आपल्याला आता बस 11 वाजता निघालेली आहे. तर कमीत कमी 2 तास तरी लागतील. 1-1.5 तरी वाजणार आहे आपल्याला दिंडोरीला जायला. तर फायनली आपण दिंडोरीमध्ये पोचलेलो आहोत. आता काही सेकंदातच बस डायरेक्टली स्वामी सेवा केंद्र प्रवेशद्वारापाशीच थांबणार आहे आणि आपण तिथेच उतरणार आहोत. तर चला, माझा भाऊ तर घाई करतोय. तर चला आता आपण उतरूयात. कार्तिक तर उतरला पण. तर हे आहे स्वामी सेवा केंद्राचे प्रवेशद्वार आणि आपण इथून डायरेक्टली मध्ये जाणार आहोत. हे मोरेदादांचे घर आहे. मोरेदादा म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या दिंडोरी मठातील प्रमुख सेवेकरी. त्यांना गुरु माऊली ह्या नावाने सुद्धा ओळखले जाते. त्यांची ही तिसरी पिढी आहे आणि त्यांच्या आधीच्या पिढींनी सुद्धा आपले जीवन श्री स्वामी समर्थांच्या सेवेसाठी अर्पण केले आहे. तर तुम्हाला जो पिक्चर आहे देऊळबंद ह्या चित्रपटात ते शेवटच्या सीनमध्ये नक्कीच दिसतील.
इथले शांत वातावरण आणि आध्यात्मिक ऊर्जा मनाला अगदी स्पर्शून जाते. इथे आल्यानंतर एक वेगळी शांतता आणि आनंद अनुभवायला मिळतो. स्वामी समर्थांच्या चरणी बसल्यावर मनातील सर्व चिंता नाहीशा होतात आणि श्रद्धेचा एक दिव्य प्रकाश आपल्या अंतःकरणात उजळतो. चला तर मग आपणही या भक्तिमय प्रवासात सहभागी होऊया. बोला जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर पुढे आल्यानंतर आम्ही हातपाय वगैरे धुतले आणि व्हिडिओ शूटिंग काढतच होतो की सिक्युरिटी काका एकदम जोरात खवळले की व्हिडिओ शूटिंग वगैरे इथे अलाउड नाही आहे. त्यामुळे माफ करा, आम्ही तुम्हाला पुढे स्वामी दर्शन देऊ शकलो नाही. तर दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही आलेलो आहोत नाशिकमध्ये शालिमार येथे. तर शालिमारमध्ये एकदम भारी स्वस्तात मस्त असे छान कपडे भेटतात. डेली यूजसाठी तर एकदम मस्त. पण आम्ही आता इथे कपडे वगैरे घेण्यासाठी नाही, तर कार्तिक आणि माझ्या शाळेच्या ज्या बॅग आहेत त्या फाटल्या आहेत आणि त्या घेण्यासाठी आम्ही इथे शालिमारला आलेलो आहोत. तर चला दुकानात. तर फायनली मला आणि कार्तिकला बॅग्स पसंत पडल्या आहे आणि पप्पांनी बिलसुद्धा दिलेलं आहे. एकूण बिल झालेलं आहे 600 रुपये. अशा आम्हाला एक एक बॅग पडलेल्या आहेत 300 रुपयाला. आणि इथे एकदम भारी स्वस्तात मस्त आणि क्वालिटी पण एकदम भारी असते. इथे जर तुम्ही दुसरीकडे बाजारात गेलात तर ह्याच बॅगा तुम्हाला एक बॅग 400-500 रुपयाला मिळते, पण इथे आम्हाला 300 पडल्या आणि एकदम भारी बॅग्स आहेत. तुम्ही एकदा इथे नक्की येऊन बघा, एकदम भारी. तर फायनली आता आम्ही घरी पोचलेलो आहे आणि आता खूप दमलो आहे, कारण आता बसचा प्रवास वगैरे सकाळपासून बाहेर होतो. तर आता घरी पोचलो आहे. ठीक आहे, आता मी पण आराम करणार आहे. भेटूयात संध्याकाळी लाईव्हला. ठीक आहे, बाय. तोपर्यंत काळजी घ्या.